संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज की जय। हे गाइज, सबस्क्राईब करा सी युनिक चॅनलला आणि ही घंटा नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्ही बघाल आमचे व्हिडिओ सर्वात अगोदर। नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन कोऱ्या व्हिडिओमध्ये। आणि एवढं तुम्हाला कळलेच असेल की आज आपण कुठे चाललो आहोत। यस मित्रांनो, तुमचं अगदी बरोबर आहे, आज आपण चाललो तो किल्ला कमळगड। होय मित्रांनो, तर भरपूर असा प्लॅन केला, म्हणजे जवळजवळ 3 वेळा हा प्लॅन झाला होता आणि फायनली 4थ्या वेळी हा प्लॅन सक्सेस होते आणि चाललोय आपण तो किल्ला कमळगडला। खरं तर माझ्या जी लिस्ट आहे, सातारामधील जे ड्रीम्स ट्रेक होते त्यातील वासोड्यानंतर कमळगड हा एक महत्त्वाचा किल्ला होता आणि तिकडेच आता आपण चाललोय, तिकडेच आपला दौरा आहे। जर या चॅनलवरती नवीन असाल, आपल्या सी युनिक फॅमिलीमध्ये नवीन असाल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा। अशा स्पॉटला आहे, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्या पाहिले असेल मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये की इथून 2 रोड जातात। एक रस्ता जातो तो कमळगडला आणि एक रस्ता जातो तो आपले जे केंजळगड आणि रायरेश्वरला। तर आता आपण तिकडे ऑलरेडी तो किल्ला केला आहे, तर तुम्ही पाठीमागे बघा माझ्या की केंजळगड आहे। तर आज आपण कमळगडला चाललो आहे, त्यामुळे आपण हा रस्ता पूर्ण करून धोम धरण पूर्ण क्रॉस करून जे तो गाव आहे तुपेवाडी तिथे पोहोचणार आहोत। मित्रांनो, तुम्ही थोडंसं पुढे आल्यानंतर तुम्हाला हा बोर्ड दिसेल, जिथे तुम्हाला स्पष्टपणे कमळगड, वासोळा आणि पुढे समोर रोड आहे तो जांभळीला आहे आणि इथून जो डाव्या साईडला रोड जातो तो कमळगड आणि वासोळा या ठिकाणी जातो। पाठीमागे बघेल तर रायरेश्वर आहे आणि ज्या बाजून आपण आलो वाईवरून, तर तिथून हा रस्ता आहे। तर तुम्हाला क्लिअर असा बोर्ड आहे, त्यानंतर तुम्ही बोर्डच्या साह्याने कमळगडपर्यंत पोहोचू शकता। तुम्ही त्या बेस विलेजला आलात तुपेवाडी, तर कसं यायचं तुम्हाला मी सांगतो की वाई मार्गातून आता वाईमधून तुम्हाला 2 मार्ग आहेत। एक तर तुम्ही वासोळी तुपेवाडीमधून वरती येऊ शकता किंवा दुसरं एक गाव आहे ते नांदवणी म्हणून गाव आहे, ते पसनी साईडला आहे, आणि ते मेनोली बाजूने यावं लागतं। तसे 2 मार्ग आहेत। आम्ही आलो ते वासोळे म्हणजे रायरेश्वर, आपला किल्ला रायरेश्वर ते गाव करून मेनवली, खावली, रायरेश्वर आणि त्यानंतर वासोळे आणि तुपेवाडी। तर तुपेवाडी ही थोडंसं तुम्हाला आतमध्ये यावं लागतं, थोडंसं कच्चा रोड आहे। अगोदर सुरुवातीला जो मुख्य रोड आहे तो व्यवस्थित आहे, परंतु आतमध्ये येण्यासाठी थोडासा कच्चा रोड आहे। आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला हा एक बोर्ड लागतो की तुम्हाला कळतं की बाबा चला इथून कमळगडला आपल्याला सुरुवात करायची। तुम्ही ज्या काही व्हेकल्स आणलेले असतील तर तुम्हाला इथे पार्क करावे लागतील आणि इथून खरी ट्रेकिंगला सुरुवात होते। जर तुम्ही तुपेवाडीवरून येत असाल तर हा तुमच्यासाठी रोड आहे आणि जो नांदवणी गाव आहे ते पलीकडच्या बाजूने तो सुद्धा तेवढंच अंतर आहे बऱ्यापैकी, आणि दोन्हीच्या बाजूने थोडासा डिफरन्स पडतो, एक 15-20 मिनिटाचा। परंतु बऱ्याच जणांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही तुपेवाडी मार्गाने जा, तिथून बऱ्यापैकी चांगला रोड आहे। आणि या ट्रेकिंगला सुरुवात करतोय कमळगडच्या। आज आपल्याबरोबर बरेच नवीन चेहरे आहेत, तर सुरुवात करायच्या अगोदर बघूयात की आज आपल्यासोबत कोण कोण आहेत। तर आपला ऋषी, त्यानंतर विशाल, शुभम आणि रोहित, तर आम्ही असे 5 जण आहे। तुपेवाडीमध्ये आपण गाड्या मागे पार्क केल्या, तुम्हाला बोर्ड सुद्धा दिसेल, इथून आपण ट्रेकिंगला सुरुवात करायची। ट्रेकिंगला मित्रांनो सुरुवात झाली। पूर्ण पहिलाच पॅच तुम्हाला डोंगराचा पॅच लागेल, मला वाटतं 3 टप्प्यामध्ये हा किल्ला पार करावा लागतो। आणि पहिल्याच टप्प्यामध्ये तुम्हाला दोन्ही बाजूला घनदाट अशी झाडी दिसेल आणि त्यामधून छोटीशी अशी मळलेली वाट। जर तुम्ही हा ट्रेक करत असाल ना, तर मला वाटतं एक मेन सजेशन आहे तुम्हाला की जर आलात तर तुम्ही पावसाळा किंवा हिवाळा या 2 ऋतूमध्ये येण्याचा प्रयत्न करा। उन्हाळ्यामध्ये तुम्हाला ऊन लागण्याचे चान्सेस पण सुद्धा जास्त आहेत। पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये कसं असतं, दोन्ही बाजूला झाडे असते आणि त्यामुळे ऊन लागणं आणि दम लागणं या सर्व गोष्टींचा म्हणजे प्रमाण कमी होतं, मग त्यामुळे तुमचा ट्रेक पटापट पूर्ण होण्याची जास्त शक्यता असते।
अजून एक वैशिष्ट्य कमळगडाचं, तुम्ही एकदा ट्रेकिंगला सुरुवात केलीत ना तर परत तुम्हाला वाटा दिसतील, बऱ्याच वाटा फुटल्या दिसतील. परंतु एक कार्य चांगलं केलं इथल्या लोकांनी की त्यांनी ॲरो मांडलेत, काही काही ठिकाणी बोर्ड आहेत. मग त्या साह्याने तुम्ही न चुकता ॲरोकडे लक्ष ठेवा आणि त्याचा वापर करून तुम्ही गडापर्यंत जी खरोखर खरी रस्ता आहे त्या रोडने तुम्ही ट्रेकिंग करू शकता. अदरवाईज दुसरा एक ऑप्शन असा की बऱ्यापैकी इकडे जंगलामध्ये गुरे जाण्यासाठी लोक असतात, ग्रामीण जे गावातील नागरिक आहेत ते, तर त्या लोकांनासुद्धा तुम्ही विचारत गडापर्यंत पोहोचू शकता. मित्रांनो, आपण ह्या ट्रेकिंगचा जवळजवळ अर्धा पॅच पूर्ण केला आहे आणि पाठीमागे बघा तुम्ही घनदाट असं हे जंगल, महाबळेश्वर डोंगरातील हे जंगल घनदाट असं, आणि थोडंसं पाठीमागे तुम्ही जर बघितलं ना तो मागचा डोंगर दिसतो, तो तिथे त्याला नवरा नवरीचा डोंगर असं बोलतात. त्याला एक ऐतिहासिक कहाणी स्टोरी आहे, एवढं आपल्या डिटेल्समध्ये माहिती नाही, परंतु त्याला नवरा नवरीचा डोंगर बोलतात. तर किल्ल्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हा गिरिदुर्ग प्रकारातला किल्ला येतो. 42 फूट एवढ्या उंचीचा हा किल्ला ट्रेकरसाठी एक मध्यम असं आव्हान समजलं जातं. म्हणजे आव्हान म्हणजे पूर्ण जंगल पॅच आहे, त्यामुळे हा थोडासा आव्हान आहे. बाकी वाट वगैरे एकदम व्यवस्थित आहे. महाबळेश्वरच्या रांगेतला हा डोंगर, तुम्हाला माहिती आहे की धोम धरणाच्या त्या बाजूला आपला केंद्रगाने रायरेश्वर ठोमाकदरीपणे उभा आहे आणि धोम धरणाच्या या बाजूला हा आपला कमळगड. म्हणजे सातारा वाई भागाचं हे जे वर्चस्व होतं आपल्या स्वराज्यामध्ये, एक संपन्न भाग बोलायचे तर याच किल्ल्यांमुळे, म्हणजे हे किल्ले म्हणजे तिथे एक रखवालदार म्हणावं लागेल की पारेकरी, वाईचे पारेकरी, जसं आपला पांडवगड, कमळगड, आपला वैराटगड, हे सर्व गड. आपण एक पहिला पॅच पूर्ण केला आहे. पहिला पॅच पूर्ण केल्यानंतर जवळजवळ आम्हाला एक पाऊण तास यायला 45 मिनटं गेली. आणि तो पॅच पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक बोर्ड लागतो. त्या बोर्डवरती तुम्हाला तुपेवाडी, बलकवडेवाडी, मांडगणी आणि कमळगड इकडे जाण्यासाठी दिशा दाखवल्यात. म्हणजे तुम्ही या बोर्डापर्यंत पोहोचलात तर तुम्ही बलकवडेवाडी आणि तुपेवाडी मार्गाने येत असाल, या बोर्डापर्यंत तुम्ही पोहोचलात तर तुम्ही एकदम बरोबर रस्त्यावरती आहात. आणि दोन्ही साईडला बघा, ज्या बाजूने आपण आलो तो तुपेवाडीवरून आला होता आणि या माझ्या जो राईट साईडला आहे, उजव्या हातावर आहे, तो बलकवडीवरून आला होता. आणि इथून पुढे आपल्या कमळगडला पोचायचं आहे. अजून एक माझ्या अजून 2 टप्प्यात कमळगड आहे, एक अजून एक असा डोंगर पॅच आहे आणि त्यानंतर पूर्ण रॉक पॅच आहे बहुतेक. मित्रांनो, आता ट्रेकिंगचा दुसरा टप्पा पार केल्यानंतर ना तुम्ही श्री गोरक्षनाथ मंदिराजवळ पोहोचता. तुम्ही जे खाली बोर्ड पाहिले, जे आपण स्टार्टपासून पाहत होतो किंवा मध्ये जे ॲरो होते किंवा काही बोर्ड होते, ते सर्व गोरक्षनाथ प्रतिष्ठान वासोळे यांच्या सहकार्य झाले, यांच्या संवर्धन झाले. आणि इथे पाहता तुम्ही छोटंसं एक मंदिर आहे, गोरक्षनाथ मंदिर. तर इथे राहण्याची सोय होते. मंदिराचा आकार बघता तुम्ही इथे 10 ते 15 लोक आरामामध्ये राहू शकता. फक्त एक काळजी घ्यावी लागेल, तुम्हाला इथे पाण्याची सोय आणि आपल्या खाण्याची सोय, ह्या 2 सोयी करायला लागतील. जर तुम्ही इथे कॅम्पिंग करायला आलात किंवा राहता आलात तर तुम्ही ते आरामात या मंदिरामध्ये राहू शकता. आजूबाजूचा परिसर बघता राहण्यासाठी योग्य परिसर आहे आणि 10 ते 15 लोक आरामात राहू शकतात. फक्त येताना आपली खाणे आणि पिणे या दोन्हीची सोय करायला लागतात. इथून पुढे खरा ट्रेक सुरू होतो. खरा ट्रेक म्हणजे पाठीमागे जो ट्रेक होता तो होता नॉर्मल होता, म्हणजे आपल्या नॉर्मल डोंगरासारखा जंगलासारखा होता. पण इथून पुढे पूर्ण घनदाट जंगली हा एक शेवटचा पॅच आहे. तो थोडासा खडतर असणार आहे, त्यामुळे आम्हाला सर्वांनी एकत्र राहून तो ट्रेक पूर्ण करायला लागेल. मी थोडंसं माकडांचे वगैरे आवाज ऐकतोय. तर इथून हा पॅच पूर्ण केल्यानंतर आपण त्या कमळगडावर, ज्याची आपल्याला खरंच बऱ्याच दिवसापासून मी वाट बघतो, तिथे पोचणार आहोत. चला मित्रांनो, थोडासा इथं ब्रेक घेतो, पाणी पितो आणि त्यानंतर हा जो थर्ड पॅच आहे तो सुरू कराव्यात. मित्रांनो, फायनली येस, आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय. आणि पाठीमागे बघा तुम्ही जी पडलेली भिंत दिसते, मला वाटतं तो गडाची मे बी तटभिंत असू शकते. आणि समोर पाठीमागे बघताना तुम्ही तिथून थेट पायऱ्या येतात, ज्या पायऱ्या मोठे 15 ते 20 पायऱ्या असतील. आणि त्यानंतर आपण थेट गडावरती असणार आहे, कमळगडावरती. फायनली म्हणजे एवढं मोठं जंगल ट्रेक, एवढे 2-3 पॅच पूर्ण करून आपण या गडावरती पोहोचलोय.
कमळगडचा तुम्ही बघितलात ना तर छोटा कमळगड आहे. म्हणजे चिखलामध्ये जसा कमळ उगवतो त्याप्रमाणे हा किल्ला उगवला आहे. म्हणजे एखादा जंगलामध्ये वरून कोणीतरी असा खडक ठेवला छोटासा, या टाईपचा तो किल्ला आहे. आणि पाठीमागे इथून जर तुम्ही पाहिलेत तर बरेच गोष्टी तुम्हाला दिसतील. या बाजूला पाहिलेत पाठीमागे माझ्या, तिथून तुम्हाला केंद्रगड, रायरेश्वर आणि आपलं धोम धरण दिसेल. जबरदस्त असा एरिया. आणि ही जर तुम्ही समोरच्या दृष्टी पाहायला बघितलं तर या बाजूला हे बलकवडी धरण आहे. पाठीमागे जर तुम्हाला दिसत असेल तर बघा बलकवडी धरण. त्या बाजूला त्यातला पाचगणी आणि महाबळेश्वर टेबल लाईनचा थोडासा पार्ट मला दिसतोय त्या या बाजूला. आणि इकडेच बघितलं तुम्ही तर आपलं धोम धरण. म्हणजे तिन्ही बाजूला कमळगडच्या, असं बोललं तर कमळगडच्या तिन्ही बाजूला तुम्हाला पाण्याचं एका बाजूला एवढं जंगल, असा हा कमळगड सुंदर आणि खूप मोहक. म्हणजे वरून जर तुम्ही नजारा पाहिलात, मी तुम्हाला नजारा दाखवतोच, पण वरून जर नजारा पाहिलात ना तर तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल खरोखर. गडावरती तुम्ही सुरुवातीला त्या पायऱ्या आहेत त्या चढलात तर तुम्ही गड इथून ते शेवटपर्यंत आरामामध्ये बघू शकता. गडावरती तुम्हाला कुठेही द्वार किंवा कुठेही बुरुज दिसणार नाही आहे. परंतु जी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे गडावरती ती गेरूची विहीर. त्याच्या पायऱ्यामधून आतमध्ये डोंगरामध्ये आतमध्ये कोरलेली विहीर आहे, गेरूची विहीर. ती महत्त्वाचं त्याचं आकर्षण आहे. तर ती आपल्या पाठीमागे, तिकडे आपण जाणार आहोत. त्याच्या प्रथम आपण इथल्या ज्या गोष्टी आहेत आजूबाजूच्या त्या पाहू. मी ते एक सगळ्यात चांगली गोष्ट बघतो की ते त्यांनी कचरा पेटी तयार केली की कचरा करू नये. खरंच गडावरती आलात तर अजिबात कचरा करू नका. आपल्याला कचरा आपल्यासोबत न्या किंवा अशा जर कचरापेटी असतील तर कचरा त्यामध्ये टाका. तर पाठीमागे आपण थोडंसं जाऊया. तिथून आपल्याला 2-3 गोष्टी दिसतात त्या मी तुम्हाला सांगतो. आणि यस मित्रांनो, म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे ही महाबळेश्वरची संपूर्ण लाईन. आणि पाठीमागे बघा तुम्ही पूर्णाची घनदाट जंगल आणि तिथे याच्यामध्ये डौलाने असा उभा राहिला हा कमळगड. जर तुम्ही हा पाठीमागे बघू शकता की 2 दगड तुम्हाला उभे दिसतात. कुठे पाहिल्यात तुम्ही तर ते आहे आपल्या नवरा नवरीचा डोंगर. मित्रांनो, त्यानंतर पाठीमागच्या साईडला धोम धरण आणि पूर्ण पुढे गेल्यानंतर थोडासा पांडवगडचा नजारा दिसतो. आणि पलीकडच्या साईडला वाई आहे. वाईचा भाग इथून दिसत नाही, परंतु पांडवगड तुम्हाला नक्की ते इथून बघायला भेटेल. आणि पाठीमागे इथे दिसणारे हा नजारा. त्यानंतर खाली बघितलं तर एक छोटंसं घर आहे. मी बी तिथे थोड्या लोकांची वस्ती आहे, थोडीशी शेती आहे आणि बाकी संपूर्ण घनदाट जंगल. खरं तर गडावरती तुम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या खरं तर गडावरती असतात, म्हणजे पाण्याचा टाका बोला किंवा आपला चुनकळी बोला किंवा एखादं मंदिर, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार नाहीत. इथे तुम्हाला पाण्याचा टाकासुद्धा बघायला भेटणार नाही किंवा जो चुनकळी असतात ते नाही. सर्वात महत्त्वाचं विशेष म्हणजे देवाचं छोटंसं मंदिर आहे. आणि सर्वात दुसरं म्हणजे महत्त्वाची वस्तू म्हणजे तिथली गेरूची विहीर. आणि खरं तर कमळगडला काय यावं यासाठी मी 2 कारणं देऊ शकतो. तर पहिलं कारण आहे ती एक गेरूची जी विहीर आहे ते तर आपण अजून बघायला जायचं आहे, परंतु मी आता वरून सहज बघितली तर ती वरूनच एवढी अप्रतिम वाटते. तर आतमध्ये तर म्हणजे कामालाच असेल. तर ते कारण. दुसरं म्हणजे गडावरून म्हणजे ते पूर्ण आपण ट्रेकिंग करतो आणि त्यानंतर जर गडावरून आपण आजूबाजूचा जो परिसर पाहतो ना तो खूप सुंदर आहे, खूप अप्रतिम आहे. गड एकंदरीत बघता मी तुम्हाला खरं म्हणजे लगेच सर्वांना समजेल की हा गड खरं तर राहण्यासाठी नव्हता, तर हा गड टेहळणीसाठी होता. कारण तुम्ही दोन्ही साईडला गडाच्या बघितल्यात. जर तुम्ही उजव्या साईडला पाहिलेत तरी आपला रायरेश्वर आणि केंद्रगड, पांडवगड आणि वाईचा पूर्ण संपन्न भाग हा होता. आणि जर तुम्ही हेच तर डाव्या साईडला पाहिलं तर पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड यासारखा संपन्न भाग होता. त्यामुळे आपला जो कमळगड आहे त्याचा मुख्य वापर हा टेहळणी करता केला जायचा. तर गडावरती तुम्हाला मी सांगितलं की एक छोटंसं मंदिर आहे, आपलं शिवलिंग आहे, त्याचं एक छोटंसं मंदिर आहे. तर ती एक प्रमुख आकर्षण म्हणावं लागेल की बऱ्याच तुम्ही गडावरती प्रत्येक गडावरती बघता की शिवलिंग आणि मारुतीचं मंदिर हे असतंच, परंतु कमळगडावर फक्त तुम्हाला शिवलिंग म्हणजे महादेवाचं मंदिर बघायला भेटेल. मित्रांनो, कमळगडचं जे आकर्षण आहे जे सर्व लोकांना बघायचं आहे तो आपली गेरूची विहीर. पायऱ्या सोयीस्कर पायऱ्या आहेत, त्यांनी बाजूला रोपवे पण लावलाय. तुम्ही त्याचा आधार घेऊन खालपर्यंत उतरू शकता. खाली थोडासा अंधार आहे
तरी आपण जास्त तिथला खालचा व्ह्यू सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मी खाली उतरतोय. गेरूच्या विहिरीबद्दल थोडंच सांगतो. 40 ते 50 फूट एवढं खोली आहे या गेरूच्या विहिरीची आणि 50 ते 55 एवढ्या पायऱ्या असतील. तर आता त्याच पायऱ्या आपण हळूहळू दोन्ही बाजूला मला वाटते गेरू म्हणजे लाल रंगाची माती आहे आणि एका साईडला मी बघतोय तर कातळात कोरल्यासारखं एक खडक आहे, म्हणजे खूप आकर्षक आहे. आणि इथे पावसाळ्यात बघण्याचा खरं एक नजारा वेगळाच असेल. परंतु आपण आलो तो हिवाळ्यामध्ये तरीसुद्धा तो मन मोहून घेतोय. खूप अमेझिंग ट्रेक होती, खूप लक्षात राहण्यासारखी होती. मला वाटतं वासोट्यानंतर जे काही किल्ल्यामध्ये गणती होते सातारा भागातील, त्यातील कमळगड खूप अप्रतिम ट्रेकिंग आहे. वरती खूप मोजक्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत, म्हणजे एक गेरूची विहीर आणि त्यानंतर आजूबाजूला दिसणारा तो सुंदर असा परिसर आणि इकडे येण्यासाठी लागणारं ट्रेकिंग खूप अमेझिंग. आणि तुम्ही आलात नक्की ट्राय करा. कसं यायचं काय यायचं हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं आहे. तरीसुद्धा मी कमेंट बॉक्समध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्यामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी देईनच. आणि होपसो हा व्हिडिओ ही कमळगड ही जी आपली सिरीज चालली गडांची किंवा आपल्या विविध ऐतिहासिक गोष्टींची ती तुम्हाला खूप आवडत असेल. हा सियुनिक चॅनेल आहे तो तुम्हाला खूप आवडत असेल तर मित्रांनो असंच प्रेम ठेवा, असंच सपोर्ट ठेवत जा आणि हा व्हिडिओ सर्वात जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जास्त लोकांपर्यंत कळू द्या की कमळगड हा सुद्धा आपल्या एक भागातील आपल्या जिल्ह्यातील आपला पार्ट आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक तुम्ही डिझर्व करतो. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा. अजून नवीन व्हिडिओ नवीन प्लॅन्स आपण घेऊन येणार आहोत. आणि 2021ची जी सुरुवात आहे कमळगडापासून झाली आणि धमाकेदार सुरुवात झाली. यानंतरचे प्लॅन्स तुम्हाला मी अगोदर सांगितलेत आणि असे अजून बरेच प्लॅन्स आपण घेऊन येणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. अशा भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत मजा करा. गुड बाय.